एवढंच राहिलं त्या साईडला आता कचरा, मग झालं ते एकदम माल. मुऱ्या आहेत नुसत्या मुऱ्या. बघा मासे सुद्धा त्याच्यामध्ये घातल्यात आता. बघा मुऱ्या सुद्धा शिजल्या त्या साईडला. इतक्या जबरदस्त लोकेशन वरती आलोय ना आज. चला झोळेसाठी आलोय आज तर. आणि बघा इतकी पूर्ण फॅमिली आले, बरेचसे आणि जण आले झोळून मासे पकडण्यासाठी. बघा एकदम बारकी नदी आणि शुद्ध नदी, नावे शुद्ध नदी. ह्या नदीचं लोकेशन बघा एकच नंबर. या साईडला सुद्धा बघू शकताय. इकडं आधी पहिलं तर जाणार आहे आम्ही खालच्या बाजूला झोळायला. बघू तिकडे त्यांचे मासे सापडतात, आपण ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणच. आणि जे काही मासे सापडतील ना त्याची जबरदस्त रेसिपी सुद्धा बनवणार आहे. विकायला मासे सुद्धा मी माहीत पकडणार आहे. निघालं तिकडं आता. असं तिकडून फिरून त्या साईडला जायचं आणि बघू तिकडे किती मासे सापडतात. नाहीतर आपण वरच्या बाजूला सुद्धा येऊ, या साईडला सुद्धा. बघा हे धरण आणि हे पूल बघा एकच नंबर आहे. तर फायनली आपल्या लोकेशन वरती येऊन पोहोचलोय. एकच नंबर जागा आहे बघा. खडक आहे या साईडला, आख्या साईडला आख्या नदीमध्ये खडक आहे आणि मस्त मासे असणार आहे. खडकालाच मेन मासे बसलेले असतात. मेन मळे असतात या खडकांना. आणि मुऱ्या सुद्धा असतील एखाद्या वेळेस ना. आहे मुऱ्या सुद्धा असतात इकडं. तर बघू मोऱ्या भेटतात का मळे भेटतात ते तुम्हाला बघायला भेटणच. आणि तर बघा इतकी जण आहे. इथं बारक मंदिर सुद्धा आहे बघा. एकच नंबर दिसतंय ते मस्त पैकी. आणि इथं एवढ्या जागेमध्ये झोळायचंय सुद्धा. तर आता आहे ना ऊन सुद्धा भरपूर लागायला लागलं. आता उतरायचं इतक्यातच पाण्यामध्ये. कपडे चेंज करून घेत. बघा सावलीला सगळी पोरं आता इथंच बसणार आहे. मस्त सावले. पाण्यामध्ये सुद्धा उतरून आलोय आता. आणि पाण्यामध्ये सुद्धा बघा दगडी एकदम मोठ्या मोठ्या दगडी आहेत. आणि ते पण नीट जपून चालायला लागतंय, कारण तर पाण्यातच आपली नजर ठेवायला लागते. बघा पिंकी बघा त्या साईडला कशी चालायला. एकदम मोठ्या मोठ्या दगडी आहेत. आणि आपल्याला त्या साईडला खालच्या बाजूला झोळायला जायचंय. तर इथं आहे ना एकदम भारी जागा आहे. अख्ख्या दगडी आहेत खाली आणि गावात सुद्धा इथं एवढ्या जागेमध्ये दगडींला किंवा गावताला मासे कांच्या नाही कांच्या ह्याला भेटतीलच. तर आता हेच आम्ही असा कोंडून घेणार आहे. बघू आता किती मासे भेटतात इथं. मस्त जागा तर दिसतोय. एवढ्या जागेमध्ये ना इतके मासे आल्यात तर मजा आली. आता दगडी पण होत्या आणि पाण्यामध्ये गवत, तर त्याला मासे भेटले. तर दाखवतोच तुम्हाला. ते आल्यात का मासे? भरपूर मासे आल्यात आता इथं. आणि तुम्हाला सुद्धा दिसतच असेल बघा. अजून बघा इथं पिंकीच्या हातापाशी. बघा आता पलीकडच्या साईडला जायचंय. तिथं जे सगळे पोरं आणि थांबलेलो. तर बघू आता मासे तिथं पाटीमध्ये ओतू आपण. किती झाल्यात ते बघूच आता. पाण्यात धुवाम दोन तिच्या आवाज जात आहे.
बघा मासे इतके तर भेटलेत, पण आपल्या माणसं सुद्धा भरपूर आहेत आणि मासे आपल्याला अजून सुद्धा लागणारे असं वाटतंय. तर आता आपण वरच्या बाजूला जाऊ. ते मगाशी धरण होतं ना, ते वरती धरण दिसतंय ना, त्याच्यामध्ये जाऊ वरच्या बाजूला. मासे तर भेटलात मस्त, मळे मासे भेटल्यात आणि झिंगे आहेत आणि दुसरे सुद्धा सफेद मासे आहेत. पण एखाद वेळेस आपल्याला पुरायचे नाही, त्याच्यामुळे ना कमी नको पाडायला. तर अजून सुद्धा त्या साईडला एकदम मस्त लोकेशन आहे, झोळायला सुद्धा चांगले मासे तिकडे मगाशी दिसत होतं. वरत ना आपण धरणावरनं पाहत होतो ना, तर मस्त मासे दिसायचे. तर तिकडे जाऊ आता झोळायला. अजून शेवटचं एक झोळा आपण झोळू आणि तेवढ्या जागेमध्ये भात सुद्धा शिजत घालू आणि मासे सुद्धा तिथंच पकडू आपण. तर चला आता पटापट आहे ना तिकडे जायचंय आपल्याला. बाकीचे गेल्या सुद्धा पुढं. धरणापाशी सुद्धा आलोय आणि एकदम धरण सुद्धा बघा एकदम भारी आहे. पण या वरच्या साईडला सुद्धा मासे मागाशी आहे ना भरपूर आपल्याला दिसलेले. तर आपण तिथंच पकडू, इथंच स्वयंपाक बनवू या धरणाच्या शेजारी खालच्या बाजूला. भात शिजत घालतील तोपर्यंत आणि आपण एक झोळाने ना वरच्या बाजूला झोळून येऊ आणि मग मस्त मासे आपल्याला जास्त सापडतील आणि मासे कमी नाही पाडायचे मेन म्हणजे आपल्याला. तर बघा खालच्या बाजूला चाललेत आता. बघा मी इथं वरच्या बाजूला थांबलो धरणावरतीच आणि एखाद्या वेळेस आहे ना मला सुद्धा जायला लागणार आहे. एवढ्या जागेमध्ये खोल सुद्धा आहे, बरंचसं खोल आहे बघा एवढ्या जागेमध्ये. आणि मासे मागाशी ना आपण आलतो त्यावेळेस इथं भरपूर मासे वरती आलेले दिसायचे. खालच्या बाजूने अशा दगडी मांडून घ्यायच्यात पात्रावरती. तर बघू आता मी जातोय त्या साईडला. तिथनं मी सुद्धा येऊन पोहोचलो आता खाली. इथं आता झोळणं सुद्धा लावून घ्यायचं. आता हातानेच आपल्याला हुसकायला लागणार आहे. इथं काही जास्त वाळूवरती मासे असतातच, तर तेच आता चोळून नीट वाणी घ्यायचं आहे आपल्याला. मग मासे एखाद्या वेळेस इथं भेटतीनच आपल्याला. हा दोन या साईडचे एक आणि त्या साईडचे एक. हे बघा असं सेम हातात जसं पकडलं ना असं जुळूनच ते दोन झोळणं घ्यायचे आपल्याला. हा वाळू मध्ये सुद्धा इथं येतात हातामध्ये मोऱ्या. मागाशी आलत्या हातामध्ये मोरे आहेत, मोरे मासे आहेत एवढ्या जागेमध्ये. बघू आता त्या झोळामध्ये पळतात का नाही ते आपल्याला बघायचंय. आणि असा हात जर असा आपण घातला ना तर हाताला असं लागतात. आणि आईने तर वाळूमध्येच 2-3 अशा मोऱ्या सुद्धा निघल्या होत्या हातामध्येच वरती आल्या होत्या. आपण इथं झोळण लावलंय आणि आता आपल्याला स्वयंपाक आहे ना इथंच बनवायचं आहे खालच्या बाजूला. बघा इथं गेल्यात पोरं आणि शालू, ते आता भात बनवण्यासाठी गेलेत त्या साईडला. आता आपल्याला सुद्धा आहे ना त्यांच्याकडे जायचंय मासे पकडून. सुद्धा हातामध्ये एक झोळण आहे, त्याच्यामुळं काही मला जास्त दाखवायला जमत नाही. बघा आम्ही झोळण तर उचलून घेतलंय. मोरे मासे ना दिसत होते वरती आलेले. आता बघू झोळामध्ये किती आलेत त्या. दोन्ही पण झोळणं काढून घेतलेत आता. माझ्या हातापाशी जितके मोरे आलेत ना या झोळणामध्ये एकदम मोऱ्या झाल्यात. आता तुम्हाला दाखवतो बघा ह्या सगळ्या मोऱ्या आहेत आणि दुसरे ह्याच्यामध्ये जास्त मासे नाही, नुसत्या मोऱ्या मासे आहेत बघा. इथं कोपऱ्यामध्ये डायरेक्ट आका पूर्ण भरलेला आहे बघा कोपरा. हे सगळ्या मोऱ्या आहेत बघा एकच नंबर. मोठ्या मोऱ्या डायरेक्ट. तर अजून सुद्धा एक बाकी आहे झोळण वाटायचं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सुद्धा असणार आहे बघा. त्याच्यामध्ये सुद्धा किती आहेत मासे. बघा आता सगळं कातर काढून घेतल्याच्या नंतर ना इतके भारी दिसतील ना मासे. आणि इथं नुसत्या मोऱ्या आल्यात बघा माझ्या हातापाशी. या सगळ्या चिटकून बसल्यात मोऱ्या आहेत सगळ्या आणि असं चिटकून बसल्यात ते. इथं हात ठेवलाय सगळे मासे झाले तेवढ्या जागेमध्ये.
वेडी येतील तर मग बघा झालं आता साफ करून, फक्त थोडंच राहिलं त्या साईडला आता कचरा, मग झालं एकदम मासे मासे. आम्हाला बरंच शिल्लक बघा मासे बघा एकच जवळ वेगळे मासे आहेत. बारखांना चिलप्याचे पिल्ल ते आपल्याला काढून टाकायच्यात, ते काही घ्यायचं नाही आपल्याला. आणि मोठ्याच घ्यायच्या होते ह्या अशा चिलप्या. पण मेन म्हणजे मुऱ्या बघा या साईडला नुसत्या मुऱ्या आहेत. त्यांनी तर बघा वांबीचं पिल्लू सुद्धा आहे एक. वासं नाही भेटत तर त्यानं करू आपण नाही नुसत्या मुऱ्या एकच नंबर. जवळ सगळे किती असते ना 1 किलोच्या वरती असते ना एखाद्या वेळेस मुऱ्या. आणि दुसरे सुद्धा सगळे मिळून आहे ना 2 किलो मासे असतील. त्याच्यामध्ये थोडे दुसरे पण मासे आहेत, पण जास्त करून मुऱ्याचे आहेत. राऊंडला इतक्या मुऱ्या भेटल्यात पहिल्यांदाच. इतक्या काही भेटत नाही कुठंच, आणि कधीच नाही भेटल्या इतक्या मुऱ्या. बघा हातावरती नुसत्या मुऱ्या बघा. तर आपले ना मासे कमी मागाशी सापडलेले, तर त्याच्यामुळे आपला प्लॅन झाला की त्या साईडला जवळायचं. तर जवळ शेवटचं जवळ आणि इतक्या मुऱ्या सापडल्या शेवटला. आता आपल्याला इतक्यातच जायचंय, लगेचच तिथंच शेजारीच खालच्या बाजूला कालवण बनवायचंय मोऱ्यांचंच. आणि ते मासे वेगवेगळे. तर बघू भात शिजत असेल त्या साईडला. कपडे बदलून घेतोय. इतके मासे भेटले ना शेवटच्या जवळला, तर मजा झाले. आणि जवळजवळ 1 ते 1.5 किलो पर्यंत नुसत्या मोऱ्या सापडल्यात आपल्याला. तर इतक्या मोऱ्या सापडल्यात आणि आता दाखवतोच तुम्हाला साफ करायच्या वेळेस. बघा लोकेशन सुद्धा एकच नंबर आहे इथं थांबायला सुद्धा. आणि इथंच आता स्वयंपाक चालू आहे. तिकडं भात शिजतोय आणि इथं बघा खेकड सुद्धा भाजत घातले. आणि खेकड असे जर भाजून खाले ना चव जबरदस्त त्याला येते भाजून. तर आम्ही खातोयच का, मस्त लागते चव येते त्याला. तर आता बघू पोरांना द्याते. आणि नांगोडा सुद्धा बघा तिकडं बारकीला रोहिदासने घेतलाय. बघा बारकी कशी बघा तिने नांगोडा तिला एक दिला नांगोडा. आणि तिला लय आवडतो तो, कारण तर नांगोडा ना बारखांना पोरांना मग आवडतो. अनुष्का तू नाही का घेतला नांगोडा? 2च होते ना. हा तर 2घी जणी बाहेर काढल्यात. ही एक आहे आणि ती एक. तर दोघींनाच दिलाय तो. मग 2 होते, हिला एक आणि तिला. बघा नांगोडा आता हिने संपवलंय. काय करला बघा. ह्याच्यामध्ये मोऱ्या तर नव्हत्याच, हे पहिल्याच वळणाचे मासे आहेत बघा. आणि त्या साईडला सगळे मोऱ्या साफ करतात ते. आणि त्याच्यामध्ये जे थोडे काय मासे आहेत ना पांढरे सफेद मासे, ते आता वेगळेच काढतात बघा. आणि त्याच्या खाली ना मोऱ्या आहेत नुसत्या. तर जे सफेद मासे आहे ना बघा, निवडायची सोपी पद्धत आहे ही. पाण्यामध्ये ठेवले ना तर ते मासे वरती तरंगून निघतात, जे सफेद मासे आहेत ते. तर तुम्हाला दाखवतोच आता काढल्याच्या नंतर. आणि धार बघा एकदम स्वच्छ पाणी आहे आणि धार मस्त दिसते सुद्धा. आणि आता इथं शेजारी भात शिजतोय. आणि आपल्याला इथंच भात झाल्याच्या नंतर कालवण सुद्धा बनवायचं आहे माशांचंच. एवढे निघाले ते सफेद मासे. आणि जास्त मोरे बघा किती आहेत मोऱ्या. आता हे बघा आता मासे मोरे आहेत नुसत्या मोऱ्या.
आणि इकडं मळे आहेत पाहिलं झोळणाचे, आणि सफेद मासे इकडं काढले साईडलाच नाही का. ते वेगळंच काढलेत. हा आता काय नाही. आता त्याच्यामध्ये अजिबातच दुसरे मासे नाही आहेत बघा. तर आता मोऱ्यांचंच बनवा सगळा प्लॅन झालाय. मोऱ्या मासे आहेत ना त्याचं आपण थोडं सुक्क बनवणार आहे, आणि जे काही मळे झिंगे सफेद मासे आहेत ना त्याचा आपण रस्सा बनवणार आहे. तर पहिल्या मोऱ्यांचं बनवून घेऊ आपण, त्याला काही जास्त वेळ लागायचा नाही, ते बनवू पहिलं. तर ते मळे आहेत ना, मळे आणि झिंग्या त्या साईडला साफ करून घ्यायच्या, त्याचंच आपल्याला रस्सा बनवायचा आहे. पातळ कालवण बनवायचं आहे त्याचं. आणि मोऱ्यांचं आपण फ्राय बनवू बघा. या साईडला झिंग्या इतक्या ते सुद्धा साफ करून घेतल्यात माझे. आणि आपण मोठ्याच जरा माशांचं कालवण बनवू. मस्त मोठे मासे त्याच्यामध्ये, मळे आहेत आणि हे सफेद मासे आहेत आणि जास्त झिंगे आहेत त्याच्यामध्ये. तर तेच आपण बनवू. साफ करायला सुद्धा बघा किती भारी दगड वरती खावले निघतात. भात तर झाले शिजून, आणि मोऱ्यासाठी आहे ना पाणी थोडं तापून घ्यायचं आहे, आणि ते त्याच्यामध्ये मोऱ्या टाकायच्यात. मग त्याचा चिकटपणा जातोय, त्याच्यामुळे तसं करून घेतलंय पिंकीने पहिलं. बघा आता पिंकीने पाणी गरम करून सुद्धा आणलंय, आणि त्याच्यामध्ये मोऱ्या घालायच्या त्या गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये घातलेल्या मोऱ्या आता सगळ्या चिकटपणा सुद्धा त्याचा जाईन, आणि आता चांगल्या साफ करून घ्यायच्यात. आता गरम पाण्यामधून पिंकीने काढल्यात. आता ह्याच्यामध्ये बघा कढईमध्ये टाकून सुद्धा घेतल्यात. बघा चिकटपणा घालवायचा आज समय सोपी पद्धत आहे ही. जवळजवळ अर्धा किलो घेतल्यात नुसत्या मोऱ्या आहेत, आणि बाकीच्या ठेवल्यात आपण घरी सुद्धा आज घेणार आहे मोऱ्या बनवायच्यात घरी. पिंकी कांदा कापून घेते, त्याच्यानंतर सुक्क बनवायचं आहे. या बारक्याच ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये बनवते ना, आणि ह्याच्यामध्ये कालवण बनवू ह्याच्यामध्ये त्या माशांचं. बघा आता मिरच्या सुद्धा हातानेच मोडून घेते. त्याच्यामध्ये मसाले नाही घालणार ना? नाही, फक्त मिरच्या आणि कांदा आणि टोमॅटो. हा, तीनच ह्याच्यामध्ये मोऱ्यांची फ्राय होणार आहे. तुम्हाला सुद्धा बघायला भेटेनच. तर आहे ना आता इथे एक चूल बनवले, आणि माझ्या मागच्या बाजूला सुद्धा एक चूल बनवली. या साईडला सुक्क बनवायचंय, आणि या साईडला रस्सा बनवायचा आहे. मासे घालून घ्यायचंय. तेल आणि लसूण हा टाक. तर बघा फक्त हळद त्याच्यामध्ये घालायची, मसाले नाही घालायचे. मोऱ्याला लावून ठेवते ना. हा तर बघू शकता इथं मोऱ्यांची तयारी चालली, आणि इथं हे मासे घेतल्यात त्याच्यामध्ये सुद्धा मोऱ्या टाकायच्यात अजून सुद्धा. या साईडला सुद्धा बघा मोठी चूल आहे या साईडला, आणि कढई सुद्धा बघा किती मोठे. म्हणलं आपल्याला कालवण आहे ना जास्त बनवायचं आहे. तर बघा पिंकीने ह्याच्यातच मीठ घातलंय, आणि सगळं आता शिजलंय हे. ह्याच्यानंतर आता मोरे टाकून घ्यायच्यात, आणि या साईडला हे ह्याचं कालवण बनवायचं आहे. या साईडला सुद्धा बघा कढईमध्ये तेल नाही घातलं, त्याच्यामध्ये तसंच कांदा भाजून घ्यायचा आहे पहिला, तर मग त्याच्यानंतर हे कालवण बनवायचं आहे. मोरे टाकून घेते का ह्याच्यामध्ये? बघा आता मोरे येणार आहे ह्याच्यामध्ये. बघा ते पातेला अर्धसर झालंय मोऱ्यांनी. साईडला सुद्धा बघा मसाले टाकून घेतल्यात, कांदा सुद्धा शिजून झालाय. आता मसाले सुद्धा मी घातले त्याच्यामध्ये. बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मोऱ्या बनवल्यात, आता शिजत घातल्या त्याच्यामध्ये. आता थोड्याच वेळात ते काही जास्त त्याला उशीर लागायचा. बघा मासे सुद्धा त्याच्यामध्ये घातल्यात. आता हे तर आपण मग याचं कालवण सारखंच मग रोजच बनवतोय बारकानल्या माशांचं. मोऱ्यांचं आपण काय बनवलं नाही, पहिल्यांदाच बनवतोय. आणि मेन मग आहे ना मोऱ्या सापडत पण नाही जास्त, हे तर मासे सापडतात.
आता एकच नंबर मुऱ्या सुद्धा शिजायला लागल्यात. मग आता झालंयच, थोडक्यातच राहिलंय बघा. पाणी त्याच्यामध्ये सुटलंय, माशांचंच पाणी येते. आता ते पाणी मुरल्याच्या नंतर आहे ना मस्त दिसते. पिंके शिजून मुऱ्या झालंय ना. मग आता उतरते. हा घे ना उतरून. मग बघा मुऱ्या सुद्धा शिजल्या त्या साईडला. बघा साधी सोपी रेसिपी आहे ही आणि एकच नंबर झालं बघा शिजून. मसाले नाही त्याच्यामध्ये घातले, हळद आणि मिरच्या आणि टोमॅटो इतकंच घातलंय त्याच्यामध्ये आणि बघा शिजून एकदम एकच नंबर झाले. आणि या साईडला आता रस्सा बनवायचं काम चालू आहे माशांचं. मळे मासे आहेत आणि झिंगे आहेत आणि मुऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स आहेत. बघा इथं सगळ्या मुऱ्या ठेवल्या तर अजून सुद्धा भरपूर मुऱ्या आहेत बघा. इतक्या मुऱ्या आहेत अजून सुद्धा. ह्या घरी घ्यायच्यात आपल्याला, कारण तर इतके मासे काय आपल्याला खपणार नाही. बघा बारखांना पोरांना पहिलं तर पिंकी वाढून घेते. बघा अक्षयला दिलं इकडं. आणि त्या सुक्या कसं काय देशील तू? भाकरीवरती का काय कसं? एका साईडला बघा. आणि भाकर, बाजरीची भाकर असणार आहे. दर छाया दर बघा मला सुद्धा आलंय ताट. आणि या ताटामध्ये मोऱ्या बघा सुक्या बनवलेल्या आणि बाजरीची भाकर. तर हे खावं आता पहिलं आपण, त्याच्यानंतर मग भातासंग तो रस्सा घेता येईल मासे. तर आता मी बसतो त्यांच्या तरी साईडला. बघा ह्या तिघी जणी पाण्याच्या शेजारी. हे अनुष्के छान लागतंय का छाया? मस्त लागतंय ना. तर बघा तिघी जणी बसल्यात, तिकडं आई बसली आणि आता आम्ही सुद्धा घेतलंयच वाढून. बघा या साईडला सुद्धा ज्याला जे खायचंय ते खाऊ शकते, कारण तर आजच्याला मासे भरपूर आहेत आपल्यापाशी. कालवण सुद्धा बघा किती कालवण आहे, भात सुद्धा भरपूर आहे, भाकरी आहेत. तर सगळं मजा येणार आहे आता जेवायला. मी सुद्धा जेवायला बसून घेतोय. बघा तिकडं बारकी सुद्धा जेवते, भात घेतलाय तिला, दिलाय भात. बघा पिंकीला ताट नाही उरलं ना, तो भाकरीवरतीच घेतलंय ना मोऱ्या. दाखव बरं उचलून जरा एकदा. भाकरीवरती तर एकदम भारी दिसणार आहे बघा, मोऱ्या आणि भाकर. तर आता मी सुद्धा करतो सुरुवात. बघा भाकरी संग डायरेक्ट मोऱ्या, बाजरीची भाकर आणि मोऱ्याचं कालवण, मोऱ्याची रेसिपी. एकच नंबर लागतंय. पहिल्यांदा जितक्या मोऱ्या खातोय, नुसत्या मोऱ्याचंच कालवण आज त्याला मी फ्राय केले. तर या जेवायला आम्ही सुद्धा बसलो जेवायला. आता जेवण सुद्धा झालंय मस्त पैकी. आणि आता बघा इथं भांडी सुद्धा घासायला सुरुवात केली. सगळ्यात भारी म्हणजे फ्राय झालती मोऱ्यांची, ती तर डायरेक्ट संपूर्ण टाकली, अजिबातच राहिलीच नाही. तर आता झालं सगळं उरकाउरकी चालली. चला आता निघालोय आम्ही घरी. मस्तपैकी जेवण सुद्धा झालंय. एकच नंबर आपली रेसिपी सुद्धा झाली फ्राय. तर डायरेक्ट बोलायचंच नाही, इतकी भारी झालेली ना, मजा झाली. पहिल्यांदा जितक्या मोऱ्या सापडलेल्या. आता निघालो आम्ही घरी. अजून सुद्धा बरंच लांब जायचं आपल्याला. तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला घरी सुद्धा येऊन पोहोचलोय आताच. आणि बघा पिंकीने मासे सुद्धा साफ करायला सुरुवात केली. आणि बघा आपल्याला
जे आपण दिवसा मासे पकडलेत ना त्याच्यातले इथं वाटायला आलेत आपल्याला बघा. अजून सुद्धा जिवंत आहेत, दिसतात बघा किती भारी. आणि हे सफेद मासे आहेत.